Yeah, question about the question number 3. Find okay, yeah, question. Find the vector equation of line passing through the point. Find the vector equation of the line passing through the point having position vector. Find the vector equation of the line passing through the point having position vector. Having position vector 5i plus 4j plus 3k and having direction ratios and having DRS direction ratios -3, 4, 2 -3, 4, 2 काय कोणता फॉर्म हे यार तुम्हाला विचारलं कुठं कंडिशन विचारलं कंडिशन ते स्पष्ट विचारणार वेक्टर काढा किंवा कंडिशन काढा तुम्हाला क्वेश्चन काय बोलते क्वेश्चन होता ना पॉइंट काय बोलते वेक्टर इक्वेशन म्हणून कंडिशन बोलते त्याला find the vector equation of line passing through the point having position vector and having direction ratios म्हणजे लक्षात आलं म्हणजे की ही लाईन या पॉइंट मध्ये काय पास आहे ते तर सांगितलं रिमार्क 1 पहिला रिमार्क हे काल सांगितलं आहे ते कोणाचे डायरेक्शन रेशिओ लाईनचे मग मला सांगा लाईनला कोण पॅरलल असतो ती बार आपण काय सांगू लाईन जे आहे नोड लाईन जे दिलेले आपण काय सांगू एक वाट टाकतो लेट बी बार विथ द वेक्टर पॅरलल टू द लाईन मला सांगा बी हा लाईनला काय आहे पॅरलल तर मला सांगा लाईनचे हे जर डायरेक्शन रेशिओ असतील तर हे पर्याय कोणाचे झाले बी बार तर बी बार काय आहे बी बार काय आहे -3 आहे प्लस 4j प्लस 2 तर कोणता फॉर्म भेटला लाईन एका पॉइंट मध्ये पास आणि वेक्टर काय त्याला पॅरलल म्हणजे कशा ठेवणार पहिला आला लक्षात आला का डायरेक्शन रेशिओ लाईनचे पण आपण काय सांगू की त्याला एक वेक्टर काय आहे बी बार पॅरलल आहे तर ते पर्याय कोणाचे झाले बी बार झाले म्हणून आपल्याला फॉर्म भेटला लाईन एका पॉइंट मध्ये पास आणि त्या वेक्टरला काय पॅरलल ते व्यवस्थित ऍडॉन असेल लेट small a be the position vector of the point capital A let small a be the position vector of the point capital A Therefore, small a bar is equal to 5i plus 4j plus 3. Therefore, small a bar is equal to 5i plus 4j plus 3k. Put addition there. Let b bar be the vector. Let b bar be the vector. Let b bar be the vector parallel to the line, comma whose DRS R. कोणाचे लाईन चे whose DRS R काय -3, 4, 2 लाईनला पण b bar एक असा वेक्टर आहे जे की लाईनला काय आहे पॅरलल आहे त्याचे डायरेक्शन रेशिओ काय आहे -3, 4, 1 कोणाचे ते कोणाचे ते सध्या लाईनचे लाईनला कोण पॅरलल आहे बी बार तर म्हणजे आपण काय ते बी बार काय झाला मग -3i + 4j + 2k संपला therefore vector equation of line passing through A of A bar and parallel to the vector B bar is formula कोण दे
एकदम लांब लांब सांगा मस्त बघून लिहायचं. एवढंच. त्यानंतर 5वा लिहिला, 4थ्या चॅनलचं करू. सेंटेन्स असल्यामुळे 5वा लिहा. ओके, त्यातून क्वेश्चन नंबर 5. हा कोणता होता क्वेश्चन नंबर? हा 3 होता ना. इट इज क्वेश्चन नंबर 3. नाहीतर क्वेश्चन नंबर 5 घ्या. क्वेश्चन लिहा काय करता क्वेश्चन मध्ये. चौथा नाही वाचून लिहायचं म्हणजे नंबर 4 5 क्वेश्चन. फाइंड find the vector equation of line passing through the point. Find the vector equation of line passing through the point. Passing through the point. Having position vector. Passing through the point. Having position vector. Minus I minus j, having position vector minus I minus j plus 2j. Find the vector equation of the line passing through the point, having position vector minus I minus j plus 2k, and parallel to the line, and parallel to the line, and parallel to the line. R bar is equal to I plus 2j plus 3k plus lambda times Vi plus 2j plus k. Vi plus 2j plus k. किती लोकांना प्रश्न कळाला ते सांगा. किती लोकांना हात वर करा. त्याला प्रश्न कळाला तरी आवाज पाहिजे. थोडाफार काहीतरी काय लिहिलं आला का सांग बरं काय काय लिहिलं. सांग लिहिणे काय करता सांग. क्वेश्चन वाचा ना. क्वेश्चन मध्ये आन्सर तुमचं काय करायचं म्हटलं तरी वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काढायचं जे की एका पॉइंट मध्ये पास आहे. म्हणजे हे काय हा काय स्मॉल ए बार क्लिअर करा ना. पहिले हा काय स्मॉल ए बार इथून काय पास आहे पुढचा अँड पॅरलल टू द लाईन. या लाईनला काय आहे पॅरलल. बघा म्हणजे बघा एक्स एकदम पाडत क्वेश्चन आहे. बघा ही लाईन आहे ही लाईन आहे ही लाईन आर
आर म्हणजे रिक्वायर्ड, जे पाहिजे बाजूला लिहून टाकतो आर ई क्यू, रिक्वायर्ड लाईन. आणि ही लाईन गिवन लाईन, दिलेली लाईन, ही लाईनची इक्वेशन काढायचं रिक्वायर्ड लाईनची, जे की या पॉइंट मध्ये काय आहे, पास आहे, बरोबर आहे. आणि पुन्हा आपली लाईन रिक्वायर्ड लाईन या लाईनला काय आहे, पॅरलल आहे. मला सांगा कोणत्या फॉर्म मध्ये बसत आहे तो आपल्याला, या फॉर्म मध्ये बसतात, कारण लाईन एका पॉइंट मध्ये काय आहे, पास आहे, आणि या लाईनला काय आहे, पॅरलल आहे. तर मला सांगा ही लाईनची इक्वेशन काय, ही लाईनची इक्वेशन, ही लाईन या पॉइंट मध्ये काय आहे, पास आहे, आणि हे काय लाईनचा, हा काय लाईनचा, पॅरलल दिलेल्या लाईनचा. अरे हे दिलेली लाईन आहे की नाही, ही लाईन मग कोणत्या पॉइंट मध्ये पास आहे, या पॉइंट मध्ये ए बार. आणि हे लॅम्बडा टाइम्स काय असेल, हा बी बार. बी बार म्हणजे काय त्याचा पॅरलल वेक्टर, म्हणजे ही लाईन या पॉइंट मध्ये पास आहे, हे ए घेतलं तर याला काय घेतो मी ए डॅश, आणि याचा पॅरलल वेक्टर म्हणजे काय, बी बार. मला सांगा आपली लाईन या लाईनला पॅरलल, म्हणजे याचा अर्थ आहे आपली लाईन या लाईनला जर पॅरलल असतील तर याचा पॅरलल वेक्टरला सुद्धा पॅरलल असतील. म्हणजे पर्यायाने याचा जे बी बार आहे हे आपला काय असेल, हा सुद्धा आपला काय असेल, बी बार. जे बी बार या लाईनचा आहे तो बी बार आपला असेल, बी बार. म्हणजे लाईनचा फॉर्म काय झाला, सरळ सरळ आर बार इज इक्वल टू काय आला आपलं, आपला ए वेगळं बरं का, आपला ए या रिक्वायर्ड लाईनचा मायनस आय जे प्लस 2k प्लस लॅम्बडा टाइम्स फक्त काय आता याचा बी बार म्हणजे काय 3i प्लस 2j and then प्लस k. त्याचा एवढंच फक्त त्याला फक्त लिहायचं. कन्सेप्ट कळला का, कन्सेप्ट कळला का. आपल्याला काढायची अशी लाईन जे की या पॉइंट मध्ये पास आहे आणि ही लाईन या समोरच्या दिलेल्या लाईनला काय आहे, पॅरलल आहे. मग त्यामुळे या लाईनचा फॉर्म जर काढायचा असेल तर लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे. मग आता याचा बी बार जर काढायचा असेल तर या लाईनला ती लाईन पॅरलल असल्यामुळे याचा जे बी बार असेल तोच बी बार कोणाचा असेल, आपल्या लाईनचा असेल, म्हणजे रिक्वायर्ड लाईन. मग आपल्याला आपल्या लाईनचा काय काय कळाला की आपली लाईन या पॉइंट मध्ये काय आहे, पास आहे, आणि याला काय आहे, पॅरलल आहे. कोणता फॉर्म झाला, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. तर म्हणतील सर जर लाईन पॅरलल असतील तर त्याचे पासिंग थ्रू द पॉइंट सुद्धा सेम असेल, आता नाही. कारण ही लाईन वेगळ्या पॉइंट मध्ये पास आहे आणि ही लाईन वेगळ्या पॉइंट मध्ये पास आहे, त्यामुळे पासिंग थ्रू द पॉइंट दोघांचे वेगळे असतील. पण ही लाईन या वेक्टरला काय आहे, पॅरलल आहे, आणि आपली लाईन याला काय आहे, पॅरलल आहे. म्हणजे दोघांचा पॅरलल वेक्टर काय झाला, सेम. याला सुद्धा काय असेल, बी बार. कळलं का, हा लक्षात म्हणजे व्यवस्थित त्याचा दोन हे देऊन पहिले याच्याबद्दल लेट स्मॉल ए बार विदाउट position vector of the point capital A. Let small a bar is the position vector of the point capital A. Therefore, a bar is equal to minus I minus j plus 2b. Next time, the required line, the required line is आपल्याला T. The required line is parallel to the line कोणत्या लाईनला पॅरलल आहे, ही आर बार इज इक्वल टू plus lambda times the required line is parallel to the line की line ला. Therefore मला सांगा required line जर या line ला parallel असेल तर therefore it is parallel to कोणाला, याला. त्याचा पॅरलल वेक्टरला काय असेल, पॅरलल असेल. therefore it is parallel to 3i plus 2j plus फिर और अच्छा, therefore it is parallel to the vector डायरेक्ट अपन बनाओ वेक्टर ये काय b बार is equal to 3i plus 2j plus, याचा पण व्यवस्थित लिहिता येईल.
अपनी रिक्वायर्ड लाइन, ये लाइन तो पैरेलल है, इस कारण से ये अपनी लाइन जो है इसके पॅरलल वेक्टर को भी क्या रहेंगी, पॅरलल राहील. म्हणजे हे याचा विभाग आणि हे दोघांचा विभाग काय एकच, कारण टेक्निकल काय पॅरलल. So therefore vector equation of line, vector equation of line passing through A of A bar and parallel to B bar is क्या फॉर्मूला, R bar is equal to A bar plus lambda times B bar. A bar ची जागी A bar ची वैल्यू, B bar ची जागी B bar ची वैल्यू. उद्या संडे आहे, उद्या शेवटचं लेक्चर असतील पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन जेईवर. मग मंडे पासून आपण वेक्टरवर सुरू करू. कल अपन रिमेनिंग क्वेश्चन जितने भी क्वेश्चन एग्जाम में पूछे वाले अपन वो चालू से लास्ट में, तो जितने भी क्वेश्चन सीईटी और जेई में पूछे वाले कल लास्ट अपन कंटिन्यू करेंगे उसको, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आणि जेईची बॅच हे ऑनलाईनच असेल, फक्त बोर्डला तुम्हाला ऑफलाईन येता येईल. तर सकाळी आपण दररोजचा टाइमला ठेवू 6:15ला, अडचण आहे का, 6:15 AM ठेवून टाकू उद्या. मग परवापासून आपल्याला वेक्टरवर जेई सुरू करता येईल. पण त्याचा अगोदर वेक्टर चॅप्टर तुमचा झाला पाहिजे. निवगा आपला जेई घेत बसाल तुम्हाला बोर्डचाच काही येईना, त्याला काय अर्थ नाही. वाटल्यास तुम्ही 2-3 दिवस घ्या की आम्हाला वेक्टर चॅप्टरचा बोर्डचा करतो, नंतर तुम्ही शिकवा. कारण काय होणार आहे, मी उगा आपल्या शिकवायला तुम्हाला काहीच येईना असं नाही. वेक्टर चॅप्टर केला का तुम्ही बोर्डचा स्टार्टिंगचा केला का, वेक्टर चॅप्टर तुम्हाला माहिती आहे ना कसा कसा आहे. पहिल्यावर बेसिक आहे समजा, पहिले एक्सरसाइज. दुसऱ्या पासून म्हणजे थोडा महत्वाचा आहे सेक्शन फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन. त्यानंतर कोणता आहे स्केलर प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट. त्यानंतर कोणता क्रॉस प्रोडक्ट और वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. आणि शेवटचा कोणता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. जास्त क्वेश्चन स्केलर ट्रिपल प्रोडक्टवर, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस या दोघांवर सेक्शन फॉर्म्युला खूप कमी आहे. एवढं करा तुम्ही. वेक्टर चॅप्टर जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत तुमचा जेई तुम्हाला काहीच करणार. 1-2 दिवस वाटल्यास घ्या तुम्ही, तसं काय अडचण नाही, कारण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं जे काय घ्यायचं. ठीक आहे. तर उद्या आपण शेवटचा करू समारोप पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन. उरलेले क्वेश्चन जे काही परीक्षेमध्ये विचारले असतील जेई मध्ये आणि सीईटी मध्ये ते उद्या घेऊन टाका. मग त्यानंतर परवापासून तुम्ही म्हणलं तर वेक्टर सुरू करू आपण. वेक्टर जेई हा ऑनलाईनच असेल, फक्त ही ऑफलाईन. ठीक आहे. काय अडचण कळलं, काय विचारायचं. ठीक आहे, ठीक आहे. आज स्टॉप करू.